भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्यावर कळमनुरी पोलिसात कळमनुरी येथील महसूल कर्मचारी रविकुमार गुठ्ठे यांच्या फिर्यादीवरून भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। यावर महसूल कर्मचारी गुठ्ठे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांच्यावर विविध आरोप देखील केले आहेत। त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कळमनुरी पोलिसात सदरील दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा, गजानन घुगे यांची सूडबुद्धीने बदनामी केली आहे असे म्हणत सदरील रविकुमार गुठ्ठे आणि वैभव लक्ष्मणराव चौधरी या दोघांनी बदनामी केली असल्याने यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे। यावर भाजपा जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी देखील आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे। चौकशी लागली म्हणून हा कट रचला, त्या गुठ्ठेची माझी ओळख पण नाही। त्या प्रकरणावर भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे कसे स्पष्ट बोलले ते पण पाहूया। माणसानं माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, त्याच्याकडे असा प्रूफ कोणताही त्यांना आपण विचारा की त्याने सांगितले की जीव मारायची धमकी दिली, मला माझ्या कुटुंबावर हे झालाय, अत्याचार व्हायला, अन्याय व्हायला। त्यांना हे विचारा की माझा आणि त्यांचा परिचय सुद्धा नाही, मी त्यांना ओळखत सुद्धा नाही, माझा त्यांचा कोणता आतापर्यंत फोन सुद्धा नाही, प्रत्यक्ष बोलणं सुद्धा नाही। आणि 13/8च्या मीटिंगचा जे अहवाल दिलाय, 13/8च्या मीटिंगमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 13/8ला हा पुरवठा विभागाची त्या ठिकाणी चर्चा सुद्धा झाली नाही। 13/8ला आमची चर्चा झाली ती वसमत झाली, कळमनुरीच्या सभागृहामध्ये पुरवठा विभागाची चर्चाच नाही झाली। त्याची प्रोसिडिंग किंवा तहसीलदाराची प्रोसिडिंग पाहायला भेटेल। परंतु हा रवी गुठ्ठे जो नावाचा कार्यकर्ता कर्मचारी श्रेणी 2चा आहे, तो त्या ठिकाणी कर्मचारी महसूलचा आहे। परंतु त्याने त्या ठिकाणी महसूलचा त्या ठिकाणी असताना शेनगाव या ठिकाणी सुद्धा त्यानं गोदामकीपर म्हणून काम केलं। आणि त्याच्यानंतर त्यानं या ठिकाणी आपण पाहिलं असेल की आता सुद्धा त्याने त्या ठिकाणी कळमनुरीमध्ये सुद्धा त्याने गोदामकीपर म्हणून काम करतोय। गोदामकीपर काम करताना त्या ऑलरेडी 24 वर्षामध्ये पंकज चौधरी नावाचा पुरवठा विभागानं, आता महसूल विभाग आणि पुरवठा विभाग वेगळा झालेला आहे, आणि गोदामकीपर म्हणून पुरवठा विभागानं पंकज लक्ष्मण चौधरी नावाचा एक कर्मचारी दिलेला आहे। त्याला 4 तहसीलदारांना न देता याला 4 कसा दिला म्हणून आम्ही या ठिकाणी चौकशी लावली। त्या चौकशीमध्ये कोणत्याही अधिकृत पत्र जर द्यायचं असेल 4 तर तहसीलदाराला अधिकार नाही आहे, विभागीय आयुक्ताकडून परवानगी घेऊन त्याला द्यावा लागतो, आणि दिला तर तो श्रेणी नंबर 3चा कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी गेला। तर आमची मागणी ही आहे की त्याने त्या ठिकाणी कसा दिला तर त्याने 2 श्रेणीचा पगार महसूल खात्याकडून उचलला, महसूल खात्याकडून न उचलता त्याने पुरवठा विभागाने उचलायला पाहिजे होता पगार, आणि श्रेणी नंबर 3चा पगार उचलायला पाहिजे होता, पण त्याने श्रेणी नंबर 2चा पगार उचलला, पगार आहे महसूल खात्याकडून उचलला। म्हणून याच्यातून आम्ही चौकशी लावली। आपण बघत असाल हे माझे पत्र आहेत, बघा माझं पहिलं पत्र त्या ठिकाणी पाहिलं असेल तुम्ही, त्यामुळे 26/8 पासून त्या ठिकाणी पत्राचा पाठपुरावा करतो मी। 26/8ला एक पत्र दिले, त्या ठिकाणी 14/9ला माननीय बावळकर साहेबाचं पत्र दिले, त्याच्यानंतर मी पुन्हा 14/10ला या ठिकाणी पत्र दिले, त्या ठिकाणी पुन्हा मी 11/12चं पत्र दिले, आणि पुन्हा मी 15/12चं पत्र बावळकर साहेबाच्या सहीनिशीच कारवाई करावी म्हणून या ठिकाणी दिलेले। पण मी एवढे पत्र देऊन माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिले, त्या ठिकाणी पुरवठाधिकारी पत्र दिलेत, माझ्या पत्राचं एकही उत्तर याने दिलेलं नाही। म्हणून त्या ठिकाणी बावळकर साहेबाचं पत्र दिल्याच्या नंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयांना मला बोलवलं, आणि त्या ठिकाणी की तुम्ही संबंधित या ठिकाणी चर्चा ॲडिशनल कलेक्टर संघ करा। मागच्या आठवड्यात आम्ही माननीय आपले जे ॲडिशनल कलेक्टर आहेत कांबळे साहेब, त्याच्या कॅबिनमध्ये आम्ही ठिकाणी चर्चा केली। माझ्यासोबत त्या ठिकाणी तहसीलदार साहेब होते, पाणी पुरवठा अधिकारी होते, ॲडिशनल कलेक्टर आणि त्याचे कर्मचारी होते। मी त्यांना प्रश्न विचारले की त्यानं सांगितले की माहितीच्या अधिकार तुम्ही जर विचारत असाल तर माहितीच्या अधिकारानं जो माहिती अधिकार मागितला होता, लोंढेपणे पत्रकार आहेत, त्यांनी तो माघार घेतला। मी म्हणतो त्याने जरी माघार घेतला असं तर पेपरला आलं आणि तो पब्लिक डॉक्युमेंट झाला। तुम्ही असं म्हणाले का मग त्यानं माघार घेतली म्हणून तो गुन्हा नाही म्हणून? तर माझं म्हणणं की माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही जी माहिती दिली ती खरी आहे की नाही? जर खरी नसेल तर माहिती अधिकारावर गुन्हा दाखल करा, माहिती खरी असेल तर त्यांना देण्यावर दाखल करा, नाही तर खरी ती दोन्ही माहिती खरी जर नसेल तर खरी माहिती कोणती आहे ती मला माहिती द्या। कोणत्या प्रकारचे त्यानं मी लिहून दिलं, त्यांना 7 मी प्रश्न लिहून दिले, 7 प्रश्नाचं उत्तर मला त्या ठिकाणी द्या आणि कारवाई करा म्हणून मी त्या ठिकाणी सांगितलंय। पण याच्यानंतरही कोणतीच कारवाई होत नाही। आज जवळजवळ 26/8 पासून, म्हणून मी या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये मी प्रोटोकॉलवर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय, त्या ठिकाणी आयुक्त कार्यालय आणि सर्वांना मी प्रोटोकॉलवर त्या ठिकाणी कारवाई करा म्हणून टाकलं, आणि त्याची चौकशी परवा दिवशी या ठिकाणी हिंगोलीमध्ये पुरवठा अधिकारी आले होते,
त्या ठिकाणी हिंगोलीच्या पुरवठ्याची चौकशी केली, काल कळवते त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये आम्ही बावळकर साहेबांना पत्र दिले आणि बावळकर साहेबांना पत्रामध्ये लिहिले की ही यंत्रणेची चौकशी जर तुमच्या अवस्था होत नसेल लवकर तर पोलीस यंत्रणेमार्फत चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करा असं माझं पत्र आहे. पण आजपर्यंत त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयानं पोलीस स्टेशनला पत्र दिले नाही. बावळकर साहेब पत्र दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून सांगितलं नाही. आता कालच्या चौकशीत काय झालंय मला माहिती नाही. महसूल अधिकारीचे कर्मचारी आले होते, त्यांनी त्या चौकशीत काय केलंय की माझ्याकडे आता माहिती नाही. काल कळमनुरीमध्ये दिवसभर होते तर माझ्या माहितीप्रमाणे हीच माहिती त्यांनी त्या ठिकाणी मागितली आणि गुन्हा का दाखल झाला नाही म्हणून त्यानं माहिती असेल आणि आता त्याच्यावर गुन्हा दाखल होणार म्हणून त्यानं स्वतःचा बचाव करण्याकरता हे जर षड्यंत्र रचला असेल तर याच्या मागे निश्चितच म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे, मी माजी आमदार आहे, मी लोकप्रतिनिधी आहे, मी सर्वसामान्यांचे प्रश्न आता विचारायचे की नाही मी कोणाला विचारणार म्हणजे माझ्यावर गुन्हा होत असेल. मी एखाद्या सर्वसामान्य माणसाकडे जर कार्यकर्त्यासाठी जर विचारपूस केली आणि जर असे कर्मचारी श्रेणी नंबर 2 आणि 3चे कर्मचारी जर गुन्हा दाखल करत असतील तर माझी पहिली माननीय तुमच्या मी आता उद्या सकाळी भेट घेणार आहे माननीय एसपी साहेबाची, पोलीस अधीक्षकांची आणि जिल्हाधिकारी महोदयांची की त्यांनी गुन्हा दाखल केला कसा, माझा प्रूफ काय. माझ्यावर 351 352 जो गुन्हा दाखल केलाय त्याच्यामध्ये त्याच्याकडे प्रूफ तर लागेल ना. मी त्याच्याकडे बोललो, त्याच्या धमकी दिली, कोणा फोनवर दिली, कोणा सीडीआर काढा, माझी सीडीआर काढा, त्याचे सीडीआर काढा, माझी भेट कुठं झाली त्याची माहिती घ्या, व्हिडिओ दाखव म्हणा मी बोललो कुठं. म्हणजे मी कुठंही न बोलता तर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करत असतील तर याच्यामध्ये माझा खोटा गुन्हा त्यांनी कसा दाखल करायची सखोल चौकशी व्हावी आणि आता दोघांची चौकशी करा, माझी आणि त्याची चौकशी दोघांची करा आणि त्याच्या जो कोणी दोषी असेल त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा अशा ठिकाणी मागणी करणार आहे. माझी पार्श्वभूमी जर कोणी बघितली तर माझ्यावर आतापर्यंत एसी सुद्धा केस नाही. माझ्यावर एकही राजकीय जर विचार केला तुम्ही तर फक्त मी आंदोलनाचे माझ्यावर गुन्हे असतील, रस्त्यावर रोको किंवा आंदोलन केलं असेल, पण माझ्यावर कोणत्याही प्रकारचा आजपर्यंत कोणताही गुन्हा आजपर्यंत कोणी झालेला नाही. पण हा गुन्हा माझ्यावर करत असतील, मी एक व्यापारी जिल्हाध्यक्ष म्हणून आहे, मी हिंगोली जिल्ह्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आहे, मी त्या ठिकाणी काम करतो. एकही गुन्हा जर माझ्यावर पुण्यात शिवसेनेमध्ये काम केलं, मी आमदार असताना काम केलं, आज भारतीय जनता पार्टीचा 15 वर्ष 12 वर्ष काम करतो, माझ्यावर कोणताच गुन्हा नाही. हा खोटा गुन्हा दाखल करून मला जर कोणी जनतेचे न्याय मागण्याकरता थांबवण्याचा प्रयत्न करत असेल आणि याच्या मागे पाठीमागं कोण असेल तर त्याने भूलशी चूक करू नये. याच्यापेक्षा मी काम करणार, माझे प्रश्न मी विचारणार, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडणार आणि चुकीचे माणसं जे काम करत असतील त्या चुकीच्या माणसाला रोख लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष म्हणून मी कुठेही थांबणार नाही. असे कोणी भ्रमात राहू नये की मी या ठिकाणी गुन्हा दाखल केला म्हणून मी काही विचारपूस करणार नाही, मी कोणाला काही बोलणार नाही. मी निश्चित जाब विचारणार, खोटं काम करणारा जाब विचारणार, पत्र देणार, त्याची चौकशी करायला लावणार आणि त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याकरता जो मी प्रस्ताव पाठवला माननीय बावळकर साहेबांच्या सहीनं तो उद्या मी त्या ठिकाणी कलेक्टर